शारदा इंट्युटिव्ह टॅरो रीडर स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये शारदा स्पिरिच्युअल जर्नी। आणि आज मी एक छान अशी रीडिंग घेऊन आली आहे आणि रीडिंग सुरू करण्यापूर्वी सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा। रामकृष्ण हरी। आणि जी पांडुरंगांची जी वारी चाललेली पोहोचली ॲक्च्युली आषाढी एकादशी आणि ही जी वारी पोहोचली पांडुरंगांच्या चरणी, त्यांच्या चरणी विलीन झाली आहे ॲक्च्युली, समर्पित पूर्णपणे। म्हणजे इंद्रायणीपासून जी माऊलींची पालखी निघाली जी आळंदीपासून ती पांडुरंगांच्या भेटीसाठी खूप आतुर झाली होती आणि ऊन वारा पाऊस आणि सगळ्यांना तोंड देत ती माऊलींच्या चरणाशी जाऊन पोहोचली। आणि तो जो सुखद आनंद वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरचा तृप्ततेचा जो आनंद आहे किंवा त्यांच्या हृदयामध्ये जो भाव हे झालेला आहे की पोहोचलो। आणि हीच जी आयुष्याची वारी आहे ती आपल्याला सुद्धा असंच वाटतं, जेव्हा एखादं ठिकाण आपल्याला माहित आहे की आपल्याला इथं पोहोचायचं आहे आणि तिथपर्यंत पोहोचताना जी आपली धडपड चाललेली असते आणि ती ज्या वेळेला ते मिळेल त्यावेळेला मिळाल्याचा सुखद जो अनुभव आणि समाधान जे चेहऱ्यावर असतं हृदयामध्ये असतं त्याला ना मोल म्हणजे कोणत्याही मोल तराजूमध्ये त्याला तोलता येत नाही किंवा त्याचं मोलही करता येत नाही अशी ही वारी। आणि साक्षात पांडुरंगाने या आषाढी एकादशीपासून आणि ही जी आषाढी एकादशी आहे खरं तर तुम्हाला अविस्मरणीय अशी ही आषाढी एकादशी होणार आहे। कारण या आषाढी एकादशीपासून तुमच्या आयुष्यात एक बिग चेंज होणार आहे, नवीन चेंज काहीतरी होणार आहे, बदलणार आहे। काय बदलणार आहे, पांडुरंगांच्या काय मनात आहे। आणि ही एकादशी म्हणजे जीवनाचा तुमच्या कायापालट करणारी अशी आहे, विचारांचा कायापालट करणार आहे, जीवनाचं सत्य उलगडणार आहे आणि तुमचा जो खरा मार्ग आहे त्या मार्गावर तुम्हाला ती घेऊन जाणारी अशी ही एकादशी आहे। आणि खूप साऱ्या म्हणजे कसं होतं संघर्ष आणि हे सगळं करत करत तुम्ही पुढे आला, तसंही तुमच्या आयुष्याची ज्या वयात तुम्ही आहात तिथपर्यंत म्हणजे ज्यांच्यापर्यंत ही रीडिंग पोहोचतीये त्यांच्यापर्यंत तुम्ही कोणत्याही वयात असाल पण इथपर्यंत येऊपर्यंत तुम्ही पांडुरंगांच्या नावाने जी वारी केलेली आहे, जी वारी करत आला, मग तुमच्या वाटेमध्ये अडचणी आल्या, संघर्ष आला, त्रास आला, सगळ्या गोष्टी सगळं झालं पण तुम्ही कधीही थांबला नाही, तुम्ही थांबला नाही, सगळ्याला तुम्ही तोंड देत देत पुढे आला। आणि म्हणूनच साक्षात पांडुरंगाने तुमची जी ही वारी आहे या वारीचा म्हणजे ती चेंज जो काय आहे तो करण्याचं ठरवलेला आहे। तुमच्या या आयुष्य संघर्षमय आयुष्याची जी वारी चाललेली आहे त्या आयुष्यामध्ये काहीतरी खूप गुड असा म्हणजे छान छान असा चेंज तुमच्या आयुष्यात तो करून करतायत आणि ते घेऊन येतात तो चेंज। बघूया काय आहे असा जो चेंज जो तुम्हाला करायचा आहे ॲक्च्युली पांडुरंगाच्या आशीर्वादाने तो होतोय। आणि महत्त्वाचं म्हणजे आपण 1 ऑगस्टपासून पुन्हा टॅरो कोर्सची नवीन बॅच सुरू करतोय, तर त्यासाठी ज्यांना टॅरो शिकायचं आहे, टॅरोचं महत्त्व काय आहे आणि जे खरंच हृदयस्पर्शी आहे, स्वतःला जागा करणारा आहे, परिवाराला जागा करणारा आहे, मुलांना चांगलं मार्ग दाखवणारा अशी टॅरोमधून निघणारी जी पॉझिटिव्ह व्हाइब्स आहेत, पॉझिटिव्ह ऊर्जा आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी 101% प्रयत्न करते क्लासेसमधून। तर तुम्हाला जर हा क्लास जॉईन करायचा असेल माफक फीमध्ये, जी माझ्या मैत्रिणींना, माझ्या बंधू भगिनी किंवा मुलं या सगळ्यांना जी परवडणारी असेल एवढीच फी ठेवलेली आहे। कारण हे जे ज्ञानाचं भांडार आहे सर्वांपर्यंत ते उघडं व्हावं, त्याला ह्या ज्ञानामुळे सगळ्यांच्या आयुष्यातला अंधार दूर व्हावा आणि प्रकाशाची ज्योत सर्वांच्याच आयुष्यात यावी यासाठीच या ताणतणावाच्या धावपळीच्या युगामध्ये कसं मन बुद्धी आत्मा अलाइन करून शांत करून आयुष्याची ही वारी पुढे नेण्याचं जे रहस्य आहे ते टॅरोजमधून शिकवण्याचा प्रयत्न करते। जर कोणाला यामध्ये सहभागी व्हायचं असेल तर नक्की तुम्ही मला ह्याच्यामध्ये तुम्ही मला सांगू शकता। मला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला नंबर दिलेला आहे, तर तिथून तुम्ही मला मेसेज करू शकता। ओके, कॉल नाही आहे होत आहे पण तुम्ही मला मेसेज करू शकता। तर आपण बघूया काय चेंज घेऊन येत आहे, काय चेंज आहे जो साक्षात पांडुरंग आणि या वारीमध्ये जी ही आषाढी एकादशी जी आहे ती तुमच्या आयुष्यात कोणता चेंज घेऊन येते, काय तुम्हाला बदल करायचा आहे स्वतःमध्ये, तुमच्या काय बदल होतोय, तुमच्या वागण्या बोलण्यामध्ये काय बदल होतोय, तुमच्या ड्रेसिंग सेन्समध्ये काय बदल होते किंवा तुमच्या नियमित तुमचं जे वेळापत्रक आहे त्याच्यामध्ये काही थोडाफार चेंज होतो। तर हा का चेंज काय होतोय नक्की
हे दाखवण्यासाठीच ही एकादशी तुमच्यापर्यंत ही रिडिंग घेऊन आलेली आहे। तर बघूया आपण काय आहे काय चेंज तुम्हाला। तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि कमेंटही नक्की करा रिडिंग कशी वाटली ते, कारण ही आषाढी एकादशी खूप अविस्मरणीय अशी राहणार आहे तुमच्यासाठी, खूप अविस्मरणीय होणार आहे ही आषाढी एकादशी। आणि हा मी तुम्हाला काय म्हणलं, जी ज्ञानाची गंगा आहे, ज्ञानाची गंगा, ती गंगा तुमच्यातून वाहती होते आणि ही आषाढी एकादशी तुमच्यासाठी अविस्मरणीयच होणार आहे, अविस्मरणीय ठरणार आहे, कारण ही ज्ञानगंगा आहे आणि ही ज्ञानगंगा तुमच्यामधून प्रवाहित होते। मग तुमची लेकरं असतील, तुम्ही असाल, तुम्ही ज्ञानाच्या एका वेगळ्या पडावामध्ये पुढे चाललेले आहात, जे खरंच म्हणजे बऱ्याच गोष्टींना तुम्ही स्वतःभोवती अशा बाउंडरीज घालून ठेवल्यात, हे मी नाही शिकू शकत, हे मी नाही करू शकत, किंवा हे मला नाही येणार आहे, हे मी कसं करू शकणार, काय म्हणजे स्वतःच्या कॅपॅबिलिटीवर बरेच वेळा तुम्ही शंका घेताय, संशय घेताय की मी नाही करू शकत, पण जे तुम्ही करू शकत नाही तेच तुमच्याकडनं करवून घेत आहेत साक्षात माऊली, कारण तुमच्यामध्ये ते गुण आहेत, तुमच्यामध्ये ती गुणवत्ता आहे, तुम्ही ते करू शकता। कारण कोणत्याही, आता हे कलियुग आहे, जसं तुम्ही एआयच्या जमान्यामध्ये आहात हो की नाही, तर ज्ञान आहे, ज्ञान तुम्हाला घ्यायचंच आहे, तुम्ही घेताय आणि तुम्ही देतायही, पण प्रत्येक गोष्टीला काहीतरी लिमिटेशन ठेवायचे नाही, तर बाउंडरीज ठेवायच्या नाही, इथपर्यंतच करू शकतो किंवा एवढंच घेऊ शकतो आणि एवढंच देऊ शकतो, नाही, तुम्ही तुमच्या ह्याच्यामध्ये चेंज केले पाहिजेत, असं तुम्हाला इथं महत्त्वाचा मेसेज दिला जातोय। कारण ज्ञान कोणत्या भाषेवर, कोणत्या स्थानावर किंवा कोणत्याही ह्याच्यावर ते अवलंबून नसतं। ज्ञान म्हणजे ही गंगा आहे आणि ही याच्यामध्ये जसं गंगेमध्ये अमेरिकेतूनही येईल, बरोबर आहे की नाही, भक्त अमेरिकेतूनही येईल, तो इंग्लिश बोलतोय म्हणून काय तो थांबणार नाहीये, तो सुद्धा माणूसच आहे, त्याला सुद्धा सगळ्याच गोष्टी हे होणार आहेत, तर तो अमेरिकेतूनही येईल, इंग्लंडमधूनही येईल आणि कुठून येईल, महाराष्ट्रातून येईल आणि कुठे, म्हणजे सगळा हे जे ब्रह्मांड आहे, ही जी पृथ्वी आहे, यातून कुठूनही तो गंगेच्या दर्शनाला जाईल, गंगेच्या पाण्याचा स्पर्श, त्याच्यात सगळे जे ज्ञान आहे तो खोलून ठेवेल, हे की नाही, तसं हे ज्ञान आहे। म्हणजे कोणत्याही तुमच्या ह्याला तुमच्यातलं जे ज्ञान आहे, तुमच्यातली जी ऊर्जा आहे, त्याला कुठेही बाउंडरीज घालून ठेवू नका, म्हणजे एवढ्याच पर्यंत आणि इथंपर्यंत आणि यांच्यापर्यंत अशी बाउंडरीज घालून ठेवू नका। तर तुम्हाला विविध भाषा असतील, विविध म्हणजे जेणेकरून इथं ज्ञान, मी तुम्हाला हे जे एनलाइटमेंटचं कार्ड आलेलं आहे, हे म्हणजे तुम्हाला इथं नवनवीन भाषा किंवा नवनवीन काहीतरी शिकण्याची तुम्हाला इथं हे देते चाहूल, म्हणजे तुमच्या आयुष्यात नवीन काहीतरी शिकण्याचा ओघ येतोय आणि ही आषाढी एकादशी तुमच्यासाठी अविस्मरणीय राहील, कारण एक नवीन ज्ञान तुमच्यामध्ये आलेलं आहे, काहीतरी नवीन घ्यायची शक्ती तुमच्यामध्ये उत्पन्न झाली, हे मी करू शकत नाही असं जे तुम्हाला वाटत होतं किंवा हे नाही होऊ शकत, त्याच गोष्टी तुम्ही करताय, तुम्हाला असं वाटतं की मी हे नाही हे होणार आहे, तर तेच तुम्ही करतायत आणि खूप लकबीने आणि खूप छानपणे ते ज्ञान तुमच्याकडे येते आणि असं ज्ञान येते ज्यामुळे तुमचं थॉट चक्र सुद्धा ऍक्टिव्ह होते। तुमच्या थॉट चक्र सुद्धा कसं असते म्हणजे प्रत्येक वेळी जसं असतं आपल्या जिभेला कसं चव असते, कुठली चव कडू आहे, कुठली गोड आहे, सगळं कळतं व रिमिक्स चव सुद्धा कळते, सगळी मिक्स आहे की नाही, तशी आपल्या थॉटला सुद्धा चव असते, थॉटला सुद्धा कळतं कोणती भाषा आहे, काय ट्युनिंग आहे, मग काय विनम्रता आहे, बोलणं आहे, भाव जो आहे ना तो आपल्या थॉटला कळत असतो, कोणत्या भावानं काय शब्द उच्चारले जातात आणि काय केलं जातं, कोणतं असं ज्ञान आहे ज्यामुळे तुमची ऊर्जा वाढते, तुम्ही फ्रेश असता, आनंदी असता आणि एकदम ताजे तवाने होता, ज्या वेळेला तुम्ही त्यामध्ये विलीन होता किंवा त्याच्यामध्ये तुम्ही असं मग्न होता, विलीन म्हणण्यापेक्षा मी मग्न होता की ते करत असताना तुम्ही बेधुंद होता, मग्न होता, असं ज्ञान तुमच्यामधलं बाहेर येते। कारण त्या ज्ञानामुळे ते जे ज्ञान तुमच्यामध्ये जे बाहेर येते त्यामुळे तुमचं तेज वाढते, तुमच्यामध्ये चेंज होतोय, तुमच्या बोलण्यामध्ये, हावभावामध्ये, बघण्यामध्ये, दृष्टिकोनामध्ये, सगळ्यामध्ये चेंज होते आणि ह्या ज्ञानामुळेच खरं तरी चेंज होते, कारण ही ज्ञानाची जी गंगा आहे ही गंगा अविरत तुमच्यामधून वाहत राहते, कारण खोल समुद्र जो आहे त्या समुद्रासारखं ज्ञान तुमच्यामध्ये आहे आणि परमेश्वराला साक्षात माऊलींना तुमच्यातलं हेच समुद्रासारखं अथांग ज्ञान बाहेर काढायचं आहे आणि ते बाहेर काढण्यासाठीच तुम्हाला एक आपण काय म्हणतो माहितीये का, एक गोष्ट आपण जर एखादं सुरुवात
एक सुरुवात सुद्धा आपल्याला आयुष्याचा खूप मोठा रस्ता, खूप मोठा पडदे सगळे उघडून दाखवू शकते की आपलं स्वतःचं स्वरूप काय आहे, समोरच्याचं काय आहे, काय आपण केलं पाहिजे, कुठं थांबलं पाहिजे, काय घेऊन गेलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी दाखवत असतं. मग तीच जी घटना आहे किंवा ते जे ज्ञान आहे ते तुम्हाला पूर्णपणे चेंज करणार आहे. आणि या आषाढी एकादशी दिवशीपासून जर असे काही डिसिजन तुम्हाला घ्यायचे आहेत, एखादा कोर्स करण्याचा असेल, शिकायचं असेल, किंवा कुठं शिकायला जायचं असेल, काही नवीन करायचं असेल, तर तुम्ही या दिवशी डिसिजन घेऊ शकता. माऊलींच्या चरणांना स्पर्श करून तुम्ही तुमच्या आयुष्याचं जिथं असाल तिथून माऊलींपर्यंत आपण, कारण हृदयात परमेश्वर आहे, तिथून पोहोचा त्याच्यापर्यंत आणि त्याच्या चरणांना स्पर्श करा आणि सुरू करा तुमच्या जीवनाचा नवीन प्रवास, असं माऊली तुम्हाला सांगताय. आणि खूप मोठा मेसेज आला बरं काय, तर खूपच मोठा मेसेज आला. कारण हा मेसेज म्हणजे तुम्हाला तुमच्या आयुष्यात चेंज करणारा, आनंद आणि उत्साह भरणारा असा आहे. काय दिलाय आनंद बघा, मी पुन्हा एकदा सांगेन आनंद. आणि हा आनंद जो आहे, जसा माऊलींचा तर आशीर्वाद आहेच आणि पूर्ण तुम्हाला ब्लेसिंग्स आहेतच. माऊलींचा आशीर्वाद आहे आणि तुमच्या पूर्वजांचे आशीर्वाद सगळ्यात महत्त्वाचे आहेत. कारण तुमच्या चेहऱ्यावरचा तुम्ही आयुष्यात पुढे गेलेला, तुमची नवीन जर्नी सुरू झालेला हा आनंद जसा तुमचा आहे, तसाच आनंद तुमच्या पूर्वजांना सुद्धा होतोय. कारण तुम्ही सर्वांमध्येच देव, म्हणजे आपण काय म्हणतो, ऊर्जेशी कनेक्ट आहात. तुम्ही तुमच्या समोर लहान मुलं असू दे किंवा म्हातारी व्यक्ती असू दे, पण त्याच्यामध्ये भगवंत आहे, परमेश्वर आहे. आणि त्या परमेश्वराशी आपण कसं एकरूप व्हायचं, तिथपर्यंत कसं पोहोचायचं, त्यांना आपल्यापर्यंत कसं रस्ता मोकळा करून द्यायचा, हे जे एक ज्ञान तुमच्यामध्ये आहे की नाही, आणि जे बाहेर निघतंय ते खरं तर तुमच्या पूर्वजांच्या आशीर्वादामुळे निघते. कारण तुमच्या पूर्वजांची जशी परमेश्वराची इच्छा आहे, तुम्ही परमेश्वराशी जसे कनेक्ट झालाय, तसंच तुमच्या पूर्वजांचे आशीर्वाद सुद्धा आहेत. आणि तुमच्या पूर्वजांना असं वाटतंय की तुमच्या चेहऱ्यावरचा हा आनंद म्हणजे तुमच्या पूर्ण, म्हणजे जसं आपण म्हणतो की नाही, घरातली कुटुंबातली एक व्यक्ती जरा जरी निरुत्साही असली तरी त्याचा सगळा हे कुटुंबावर पडतो किंवा परिवारावर पडतो. तसं एक उत्साही असेल तर सगळं कुटुंब, सगळा परिवार आणि सगळं हे आजूबाजूचं वातावरण सगळं छान उत्साही असू शकतं. तसा चेंज तुमच्यामध्ये, म्हणजे काही गोष्टींनी, काही संघर्षांनी, काही कर्माने इतकं तुम्ही स्वतःची हे ढासळल्यासारखं असं तुम्हाला वाटत होतं. पण ही आषाढी एकादशी हाच चेंज घेऊन येते. पुन्हा एकदा तुम्ही उत्साहित होताय, पुन्हा तुमच्यातला उत्साह बाहेर काढताय. तुम्हाला आवडणारं, तुम्हाला जे जे आवडतंय, जे जे तुम्हाला करावंसं वाटतंय, किंवा तसा प्लॅटफॉर्म तुमच्यासाठी निर्माण करते. आणि ही आषाढी एकादशी म्हणजे का अविस्मरणीय राहणार आहे, लिहून ठेवायचा डायरेक्ट तुम्ही. 2026ची आषाढी एकादशी, आणि यापासून काय काय चेंजेस होत आहेत. नवीन नवीन आयुष्यात तुमच्या लोक येतील, अशी जी ज्ञानानं परिपूर्ण असतील, भरभरून तुम्हाला ज्ञान देतील, तुमच्याकडून घेतील. आणि जो बॅलन्स आहे तो बॅलन्स होईल. नवीन नवीन गोष्टी शिकाल, नवीन गोष्टींना कसं तोंड द्यायचं, नवीन गोष्टी म्हणजे माणसाच्या मनात तुम्ही अधिराज्य जे करणार आहात ते आपण काय म्हणतो आता, काही गोष्टी संकेत अगोदरच कळत असतात, किंवा समोरच्या माणसाची काय भावना त्याच्या मनामध्ये चाललेली आहे, काय दुःख आहे जे त्याच्यात ते हे चाललेलं आहे, काय प्रश्न आहे त्याच्या डोक्यात विचार चाललेले आहे. पण त्याला त्याच्यातून बाहेर काढून त्याचा रस्ता मोकळा करून द्यायचा, त्याला त्याच्या आयुष्यात स्थिर करायचं. जो तो काम करतो त्याला ती वारीप्रमाणे काम करायला लावायचं आणि त्यात आनंदित करायचं, मग्न करायचं, जगायला त्याला एक संधी द्यायची जगण्यासाठी. कारण देणारा तो आहे. जसं परमेश्वर आपल्याला संधी देतो, परत 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 संधी देतो, आपण त्याला किती खरे उतरतो हे महत्वाचं आहे. आणि मग भगवंत आपल्याला बरोबर मोक्षाच्या ह्याला घेऊन जातो. तसं तुमच्या आयुष्यात आहे. तुम्ही अशा गोष्टींना असं काही करणार आहात जे अलौकिक असेल, जे तुमच्या हातून घडणार आहे, जे तुम्हाला करायचं आहे. आणि म्हणूनच तुमच्यामध्ये खूप सारा मोठा चेंज केला जातोय. अवेकनिंगचा जर टायमिंग चालू असेल तर काही वेळा जवळचीच नाती दूर होतात, काही वेळा काही कारण नसताना आपण म्हणजे बोलत नाही किंवा लांब होतो आणि बोलावंसं वाटत नाही. मग काही कारण नसते, उगीच काहीतरी हे काढायचं आणि त्यापासून हे अवेकनिंगची टायमिंग आहे. कुणीही मुद्दाम करत नाहीये किंवा काही नाही आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी अवेकनिंग व्हायला लागली की आपल्यापासून काही अशा असतं, अशी नाती असतात, मित्र असतात, मैत्रिणी असतात, काही वातावरण असतं, ह्या सगळ्यापासून आपण अलिप्त होतो, बाजूला काढले जातो. ही ब्रह्मांडाची, युनिव्हर्सची ती शक्ती असते, परमेश्वराची शक्ती असते. आणि माऊलींच्या शक्तीमुळे
अथांग सागर जसं आहे तसं अथांग आकाश हे सगळं तुमच्या ज्ञानानं, तुमच्या आनंदानं आणि तुमच्या हसण्यानं, तुमच्या खळखळण्यानं बहरून जाईल असा तुम्हाला इथं ही आषाढी एकादशी आशीर्वाद देते. इतकं खळखळताय तुम्ही, इतकं हसताय, आनंदी होताय, उत्साहित होताय, तुमच्या शब्दांना, तुमच्या बोलण्याला, तुमच्या सगळ्या ह्याला उधाण येते इथं असं इथं हा मेसेज दिला जातो. कारण निसर्गाची तर अपार प्रेम आहे तुमच्यावर. कारण निसर्गाबद्दल तुमचा तुम्हाला आत्ता वाटत असेल की आपण काय केले, कारण आपण निसर्गावर प्रेम करतो, पण निसर्ग जर तुमच्यावर प्रेम करत असेल तर का करतोय? कारण हे पूर्वजन्माचं तुमच्या हे आहे. तुम्ही पूर्वजन्मामध्ये जो तुम्ही निसर्गावर प्रेम केलेलं आहे, निसर्गासाठी एवढंसं का होईना तुम्ही जे काही केलेलं आहे ना ते तुम्हाला, कारण कुणीही निसर्ग ही ठेवत नाही आपल्याकडे काय, आणि हे ब्रह्मांडही ठेवत नाही, परमेश्वरही ठेवत नाही, कुणाचं देणं कोणीही ठेवत नाही. तर त्याचं जे देणं आहे म्हणजे तुम्ही जे पूर्वजन्मामध्ये या निसर्गासाठी काही केलेलं आहे तेच निसर्ग तुम्हाला परत देतोय आणि निसर्ग तुमच्यावर भरभरून प्रेम करते. इतकं मोठं हे म्हणजे हा जो थॉट आहे, जो खरंच तुमची जी एनर्जी इतकी छान इथं लागलेली आहे, तर त्यासाठी कमेंट करायचं रीडिंग कशी वाटली आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही. असे जे निसर्गप्रेमी आहेत ना त्यांच्यापर्यंत हा मेसेज पोहोचवा. कारण तुम्ही आज केलेलं कार्य उद्या तुम्हाला कोणत्या जन्मात, कोणत्या क्षणी, कोणत्या कार्यात कुठं तुम्हाला त्याचा उपयोग होईल हे आपण आत्ता नाही ठरवू शकत, पण योग्य वेळी ते सगळे तुम्हाला साथ देत असतं. निसर्ग असेल, पशु पक्षी प्राणी सगळे मदत फक्त आपल्याला काय करायला लागते, आणि ज्या वेळेला त्याला गरज आहे त्यावेळेला आपल्याला त्याच्यापाशी उभं राहावं लागतं, त्यांच्यासाठी राहावं लागतं. आणि हे तुम्ही केलेलं आहे पूर्वजन्मामध्ये, म्हणून तुमच्या आयुष्यात हा एवढा मोठा चेंज होतोय. बिग चेंज मला सारखं असं जाणवतंय, खूप मोठा चेंज होतोय. म्हणजे सायकलवरून मला असं खूप सारं वाटते की तुम्ही सायकल अशी सारखा शब्द येते किंवा सायकल दिसते किंवा सायकलचं असं सारखं मलाही दिसते. म्हणजे तुमच्या आयुष्यात काहीतरी नवीन सायकल सुरू होते जी भगवंतापर्यंत तुम्हाला घेऊन पोहोचवते, त्याच्या खऱ्या रूपापर्यंत. इथं मी हे सुद्धा सांगेन, कोणतरी असे शूटिंग करणारे आहेत म्हणजे कॅमेरा जे हे आहेत, कॅमेरामन असतील किंवा एडिटर काहीतरी करणारे आहात आणि तुम्ही शूटिंग करताय, तिथं तुम्हाला अशा काही चित्र किंवा अशा काही गोष्टी तुम्हाला जाणवत आहेत, आढळत आहेत की त्याच्यामुळं तुम्हाला तुमच्यातली वेगळी ऊर्जा आणि शक्ती सुद्धा जाणवायला लागेल की तुम्ही काय आहात, किंवा तुम्हाला तुमचं जे लाईफ पर्पज तुम्हाला दिलेलं आहे त्यातून तुमचा वेगळा रस्ता चालू होईल असं सुद्धा आहे. जर इथं कुणी करत असेल व्हिडिओ शूटिंग किंवा काही अशा गोष्टी बाहेर जाऊन ज्या काही करत असतात, खूप सारे अशी लोक असतात जी बाहेरचं पर्यावरण असेल, निसर्ग असेल, देवी देवता आहेत, गुहा आहेत किंवा प्राचीन आपले जे मंदिरं आहेत यांचा जो शोध आहे किंवा त्यांचं जे जुनं जे काही त्याचं अस्तित्व आहे त्याच्यापर्यंत पोहोचणाऱ्या अशा सोर्स असतात, त्यांच्यासाठी खूप मोठा हा बदल होणार आहे. म्हणजे जे शोधत आहेत काहीतरी त्यांचा शोध जे असं काही त्यांच्या नजरेला दिसणार आहे जो खरंच म्हणजे नाही त्याचा हेच लागत नाही, त्याचा थांग लागणार नाही, असा काहीसा शोध तुम्ही लावणार आहात आणि असा खूप मोठा शोध तुम्ही लावणार आहात. तर इथं मला हे दिसते, कारण ते कॅमेऱ्यामध्ये टिपलं जाणार आहे. मी तुम्हाला हे सांगेन, कॅमेऱ्यामध्ये टिपलं जाणार आहे ते. कारण मला असं खूप कालपासून म्हणजे सारखे संकेत येतात, कॅमेरा आणि सायकल म्हणजे ही तुमची जी सायकल नवीन जी चालू होणार आहे यामध्ये कॅमेऱ्यामध्ये अशा काही गोष्टी टिपल्या जाणार आहेत की ज्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये खूप सारा बदल होणार आहे, खूप सारा चेंज होणार आहे. म्हणूनच हे चेंजचा जो मेसेज आहे तो आला होता आणि त्यामुळेच एवढी मोठी रिडिंग ही करायला लागली. तर कम्युनिटी आहे, कम्युनिटी तुमच्यामध्ये काय चेंज होते तर तुम्ही कम्युनिटीशी कनेक्ट होताय. मग अशी एखादी कम्युनिटी आहे किंवा त्या ज्या कम्युनिटीशी तुम्हाला म्हणजे बरेच वेळा तुम्ही अशा काही कम्युनिटीशी पण जोडलेले असाल पास्टमध्ये, मग तुम्ही एकटे राहत असाल किंवा जोडलेले असाल पण त्यामध्ये तुम्हाला योग्य तो चांगला अनुभव आला नसेल, काही झालं असेल, काही असेल, पण ते शिकण्यासाठी आपण आलेलो आहोत. त्यातून काय शिकला, मग त्यातून ते घेऊन परत तुम्ही एका नवीन कम्युनिटीशी कनेक्ट होताय, नवीन काही शिकताय. मग तुम्ही योगा क्लास करत असाल, योगासाठी जात असाल, डान्सला जात असाल, सिंगिंग करत असाल किंवा कुठल्याही याच्यामध्ये क्लास असेल किंवा कोणताही कम्युनिटी असेल त्याच्याशी तुम्ही कनेक्ट, आणि त्याच्यामुळं तुमच्या विचारांची गती वाढते,
बदल जो होतोय तो बदल म्हणजे तुमच्या आयुष्याला नवीन कलाटणी देणारा असा हा बदल आहे. आणि इंद्रधनुष्यासारखे आयुष्य तुमचं बदलतं. इंद्रधनुष्याचे कसे रंग असतात त्या रंगांप्रमाणे तुमचं आयुष्य बदलतंय, तेज येते. आणि ह्या रंगांप्रमाणे मग तुम्हाला हिलिंग सुद्धा मिळणार आहे. कारण जो समुदाय आहे, जी कम्युनिटी आहे, त्यामधून तुम्हाला हिलिंग मिळणार आहे. मग तुम्हाला नवीन नवीन स्टेप तुम्ही शिकाल, नवीन नवीन गोष्टी शिकाल, स्वतःकडे बघण्याचा, स्वतःचा लुक बदलेल. किंवा काही अशा गोष्टी आहेत, जो अभ्यास आहे, लिखाण, वाचन. मी तुम्हाला कालच्या परवाच्या काहीतरी रिडिंगमध्ये, कारण ही एनर्जी मला कुणाची तरी खूप लागते की त्याच्यामध्ये खूप आवड निर्माण होते, काहीतरी लिहायची आवड निर्माण होते, वाचायची आवड निर्माण होते. आणि हे वाचणं, हे लिहिणंच आयुष्याला नवनवीन प्रकारे तुम्हाला हे देणार आहे. तर तुम्हाला इथं छान प्रकाशमय आयुष्यात तुम्ही प्रवेश करताय. हा चेंज होतोय, खूप मोठा चेंज होतोय. आणि ही वारी आणि आषाढी एकादशी हीच तुमच्या खूप अविस्मरणीय राहणार आहे, खूप लक्षात राहणार आहे तुमच्या. कारण खूप मोठा एक प्रारंभ तुमच्या आयुष्याचा होतोय, चेंज तुमच्या आयुष्यात होतोय. नवीन म्हणजे स्वतःकडे बघितलं, जरा मागवळून बघितला तर खरंच माझ्या आयुष्यात काही घडलं होतं का, किंवा मी अशी होते का, किंवा मी असा होतो का, खरंच माझ्यामध्ये एवढे गुण आहेत, कला आहेत, तर मी कधी माझ्याकडे बघितलंच नाही. त्या म्हणजे दृष्टिकोन कधी आपला स्वतःकडे म्हणजे तो झाला नाही तुमचा, की माझ्यामध्ये इतके कला गुण असू शकतात आणि मी हे करू शकतोय, ह्याकडे कधी बघितलंच नाही. जे समोर आलं ते फक्त करत राहिलात, आणि जे चांगलं आहे त्यापासून मात्र वंचित राहिलात. स्वतःचा बदल कधी तुम्ही स्वीकारला नाही. ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा आहेत. तर हा आत्ता जो योग येतोय, आत्ता जी वेळ येते, ती म्हणजे तुमच्यातला बदल होणारा बदल स्वीकारण्याचा एक्सेप्टन्स येतोय. आणि हा जो चेंज आहे खूप मोठा चेंज आहे. आणि यामध्ये तुमचे पूर्वज आहेत आणि तुमचे आराध्य आहेत, पांडुरंग आहेत. ही एकादशी खूप 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 तुम्हाला विस्मरणीय अशी ठरणार आहे. तर यामध्ये काय काय चेंज होत आहेत नक्की सांगा, आणि जे चेंज येत आहेत ते स्वीकारा. कारण एक्सेप्टन्स हा वाढला पाहिजे. तर ती येणारं जे आहे की नाही, भरून येते तुमच्याकडे, सगळं भरभरून येते. फक्त घेण्यासाठी तयार व्हा, असं तुमच्यासाठी मेसेज दिला जाते. आणि पुन्हा एकदा आषाढी वारीच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. रामकृष्ण हरी.